डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं पूर्ण भारतभर वासियांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मर्यादित महाराष्ट्रात नसून देशात नसून पूर्ण जगभर फक्त एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि त्यांचा विचार या ठिकाणी जोपासला जातो आहे। म्हणून पहिल्यांदा बाबासाहेबाच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। आणि या देशामध्ये सध्या खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभर उत्साहामध्ये साजरी केली जाते। तर पूर्ण जनतेस आपण काय शुभेच्छा द्या जयंतीनिमित्त? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती लातूर येथे साजरी होत आहे। लातूरच नसून पूर्ण जगभर आणि भारतभर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या थाटामाटाने आणि त्यांच्या विचाराने या ठिकाणी साजरी केली जाते। पहिल्यांदा मी सर्व जनतेस या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। आपण खरं तर संघटित झालो, संघर्षाच्या तयारीत आहोत। पण आजचं जर वातावरण बघितलं तर शिक्षणाचं प्रमाणही प्रचंड प्रमाणात घसरत चालले आणि आपल्याला शिक्षणावर काम करावं लागेल। आणि आपण उदासीन होत चाललो आहे। तिथला भोजन असेल, तिथला सर्वसामान्य माणूस असेल, आज जर बघितलं आपण तर शिक्षणापासून या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये बाजूला फेकला चालला आहे। त्याचं कारण असं की आज या देशामध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं नोकऱ्या चालू झाल्यात। म्हणून नोकऱ्या जर काही राहत नसतील तर शिकायच्या कशाला? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा दुसरा एक विचार होता की आपण उद्योगपती बनलं पाहिजे, आपण व्यवसायाकडे वळलं पाहिजे। आणि म्हणून आपल्या सर्व जनतेला विनंती करतो की आपण नोकऱ्याच्या पाठीमागे न लागता या ठिकाणी व्यवसाय आणि व्यापारावर लक्ष घालावं। आणि हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा राहतील। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण काय जनतेला शुभेच्छा दिल्यात, काय सांगाल? सर्वांना सप्रेम जय भीम, नमः बुद्धाय। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं सर्व तमाम देशवासियांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। संबंध देशामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी करण्यात येतात। लातूर जयंती उत्सव समितीनं आज एक अनोखा प्रोग्राम या ठिकाणी ठेवलेला आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक कसबे तडोळा येथे 51 बैलजोडी लावून त्या ठिकाणी गाडीत मिरवणूक काढली होती। ती सागवानाची गाडी आजही तिथल्या शेतकऱ्यानं अगदी जतन करून ठेवलेली आहे आणि ती गाडी या ठिकाणी आज आणलेली आहे। आणि म्हणून एक विशेष आकर्षण आज जयंती उत्सव समितीमध्ये या ठिकाणी दिसून येत आहे। महत्त्वाचा मोलाचा संदेश या ठिकाणी दिलेला होता की जगामध्ये जर शांतता नांदायची असेल तर या ठिकाणी बाबासाहेब म्हणाले होते, या ठिकाणी विज्ञानवाद रुजला पाहिजे आणि इथं बुद्ध विचार रुजला पाहिजे। जोपर्यंत या देशामध्ये आणि जगामध्ये बुद्ध विचार रुजणार नाही तोपर्यंत इथं शांतता नांदणार नाही। ही 100 वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट आज तंतोतंत खरी होत आहे असं आपल्याला दिसतंय। कारण का आज आपण जर पाहिलं, आज देशामध्ये युद्धजनीय अशी परिस्थिती आहे। एक बलाढ्य असे देश एकमेकावरती या ठिकाणी अनुभवचे वार करत आहेत आणि या ठिकाणी याच्या झळा संपूर्ण जगाला या ठिकाणी मिळत आहेत। संपूर्ण जग आज दहशतीखाली आज वावरत आहे। हे अतिशय चिंतनीय बाब मला अशी या ठिकाणी वाटते की बाबासाहेबांनी दिलेला जो संदेश आहे तो अतिशय या जगाला तारक असा संदेश आहे। आणि म्हणून आज मी 135व्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेला संदेश अतिशय अनमोलच आहे असे मी मानतो। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम। बाबासाहेबांची जयंतीच्या उत्सवानिमित्त आज देशभर जल्लोष आहे। तर आज लातूरमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना काय काय उपक्रम राबवले, काय सांगा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज आपण इथे साजरी करत आहोत।
या जयंतीनिमित्त लातूर शहरात विविध उपक्रम राबवले जातात. त्या पद्धतीने अन्नदान आहे, रक्तदान आहे, भोजनदान, तसेच वाचन 18 तास चा उपक्रम, असे एक ना अनेक उपक्रम हे राबवले आहेत. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचा म्हणजे रक्तदानाचा उपक्रम हा कास्ट्रा संघटना आणि संजीवनी ब्लड बँक यांच्या वतीने राबवण्यात आला आहे. आपल्या राज्यामध्ये आणि लातूर शहरामध्ये 419 बालकं हे थॅलेसेमियाचे किंवा ज्यांच्या शरीरात रक्तच तयार होत नाही अशी बालकं आहेत. तर अशा रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अशा बालकांना आपण मोफत रक्त त्यांना उपलब्ध करून देतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती आपण हसू फुलवण्याचं काम केलं जातं. तर महामानवाला अभिवादन करून बरेच जण इथं रक्तदान करून अभिवादन करत आहेत. असे विविध उपक्रम आजच्या या दिवशी राबवले जात आहेत आणि लातूरकर हे नेहमीच आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन करतात. त्या पद्धतीने रक्तदान करून चांगला प्रतिसाद देऊन इथं ते उपक्रम राबवून ही जयंती उत्सव साजरा करत आहेत.